विलासराव देशमुखांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. का? तर 26/11चा जो आतंकवादी हल्ला झाला होता मुंबईवरती, त्या हल्ल्यानंतर ताज हॉटेलमध्ये जेव्हा ते भेट द्यायला गेले होते घटनास्थळी, त्यावेळी त्यांच्यासोबत ते जाताना रितेश देशमुख आणि फिल्म डायरेक्टर रामगोपाल वर्माला सोबत घेऊन गेले होते. विरोधकांनी म्हणजे आजच्या भाजप शिवसेनेने गोंधळ घातला. यांना घटनेचे गांभीर्य नाहीये. विलासराव पदावरून दूर झाले. त्याच हल्ल्यावेळी केंद्रामध्ये गृहमंत्री होते शिवराज पाटील चाकूरकर. हल्ल्याच्या दिवशी त्यांनी 3 वेगवेगळ्या प्रेस कॉन्फरन्स घेतल्या. 3ही वेळा वेगवेगळे ड्रेस घातले. विरोधकांनी म्हणजे पुन्हा आजच्या भाजपने आरोप केला की यांना गांभीर्य नाहीये, त्यांनी फॅशन शो लावलेला आहे. झालं, चाकूरकर सुद्धा पदावरून दूर झाले. बॅरिस्टर अंतुले, शिवाजीराव निलंगेकर पाटील, अशोक चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले लोक आहेत आणि मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला कारण नुसते आरोप झाले म्हणून. मंत्र्यांची तर असे किती उदाहरण आहेत, त्यांची तर गिनतीच करायला नको. आज काय परिस्थिती आहे, किती गंभीर गुन्हे आणि आरोप असलेले मंत्री आज आपल्या मंत्रिमंडळात आहेत. विरोधक आणि माध्यम बोंबलून टाकतात, राजीनामा तर लांबच, क्लीन चिट मात्र लगेच मिळून जाते. आजच्या मंत्र्यांची प्रकरणं पाहिली तर असं वाटतं 17-18 वर्षांपूर्वी विलासरावने राजीनामा का दिला होता. किती क्षुल्लक कारण होतं ते. कारण राजकारणात एकेकाळी नीतिमत्ता होती, नैतिकता होती. विरोधकांना, माध्यमांना काय वाटतंय याचा विचार केला जात होता. त्यांना मानाचं स्थान होतं. आता कितीही आंदोलन करा, उपोषण करा, कुणाला काही फरक पडत नाही, कुणालाच काही होत नाही. किती भ्रष्ट अधिकाऱ्याचे प्रकरण बाहेर येतात आहे, त्यांना सुद्धा होत नाही. राजकारण तर लांबचीच गोष्ट. राजकारणातली सभ्यता हरवलेली आहे. नैतिकतेची पातळी रोज खाली येते. रोज आपण आजूबाजूला प्रकरणं बघतोय. एकमेकाचं अस्तित्व संपवायला निघालेले आपले नेते मंडळी आहेत.